पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी। डॉक्टरांनी मला सांगितलं की ते मी सांगितलं त्यांना। आता पुन्हा तेच सांगून वेळ कशाला वाया घालवायचा आपण त्यांचा? म्हणजे तेच सांगण्यात काय अर्थ आहे? पण डॉक्टरांनी मला वेगळं सांगितलेलं असू शकतं ना। एखाद्याला सर्दी झाली असेल तर डॉक्टर पेशंटला सांगणार तुम्हाला सर्दी झाली आहे, आणि पेशंटच्या घरच्यांना सांगणार पेशंटला कॅन्सर झालाय। असं कुठे असतं का ग नंदिनी? डॉक्टरांनी जरी पेशंटला सांगितलं असेल ना की तुम्हाला सर्दी झाली आहे, तरी पेशंट घरी येऊन मला कॅन्सर आहे असं सांगू शकतो ना। माई, मी तुम्हाला सांगितलं ना, डॉक्टर मला म्हणाले तुम्हाला काही झालं नाहीये। मला नाही सवय एवढ्याचं एवढं करून सांगायची, जे आहे ते आहे। माई, मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना, आपण जसे असतो तसं आपल्याला जग दिसतं। हिला सवय असेल राईचा पर्वत करायची म्हणून ती असं म्हणाली असेल। पण मी तर अजून काही बोललेच नाहीये, तूच बोलतेस। अगं बोल की, मी काय तुझं तोंड धरलेलं नाही। नंदिनी, तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं ना, आता त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकू दे ना आम्हाला। तेच सांगतेय मी दादा, बोल की तू पण। हिचं झाल्यानंतर मला डॉक्टरांनी आत बोलवलं। बोलवलं नाही, तू आपणून गेलीस। नंदिनी, मी बोलू का ग? नंदिनी, तू थांब बरं जरा। उर्मी, तू सांग। अहो माई, मी आपण होऊन जाण्याचं काही कारणच नाहीये। रेग्युलर प्रोसिजर आहे ती। मानसोपचार तज्ञ आधी पेशंटशी बोलतात आणि नंतर मग त्याच्या नातेवाईकांशी बोलतात। तुझं माझं काही नातं नाही। हो, पण मी होते ना तुझ्यासोबत तिथे, म्हणून तू काही माझी नातलग होत नाहीस। मग त्या अर्थाने या घरात आत्या सोडल्यास तुझं कोणीच नातलग नाहीये। बघितलं माई कशी बोलतीये ही मला? तुझं कोणी नाही या घरात म्हणे। तू कोण ग मला सांगणारी? माई, दादांना आई बाबांचं स्थान दिलंय मी। बाकी कोणी असेल नसेल मला माहित नाही, पण त्यांच्याकडे बघून मी दिवस काढतेय। आणि तू आत्ता आली आहेस या घरात। मी माझ्या जन्मापासून जोडली गेली आहे या घराला। तू काय मला सांगतेस की तुझं कोणी नाही या घरात म्हणून? बघितलंत ना माई, सतत पाण्यात बघत असते ही मला, आणि त्या दोघींना सुद्धा माझ्या विरुद्ध भडकवत असते। बाकी कोणामुळे नाही, पण हिच्यामुळे जीव देण्याचा प्रयत्न केला मी। हिचा जाळ सहन करण्यापेक्षा मेलेलं बरं असं मला वाटतं। जिवारी लागेल असं बोलते ही, सांगता येत नाही आणि सोचता येत नाही अशी गत आहे माझी। नंदिनी, मी फक्त लॉजिक म्हणून सांगितलं। नातलगच म्हणायचं गेलं तर या घरात रक्ताच्या फक्त तुझ्या आत्या आहेत। तर रक्ताचं नातच सगळं काही असतं का ग? मनाच्या नात्याला काहीच अर्थ नसतो का? तू आता वेगळाच वाद उकरून काढतेस। वाद मी नाही, तू काढलास। तुला मी या घरात नको हे ठाऊक आहे मला, पण मी कुठे जाऊ? मला कोणीच नाहीये। माझ्या डोक्यावरचं छप्पर गेलं तर काय करू मी? नंदिनी, तुला या घराबाहेर कोणीच काढत नाहीये। एवढा कांगावा का करतेस तू? काहीच झालेलं नाहीये एवढं। मी कांगावा करते आणि तू काय करतेस? कारस्थान। मला कोणी नाही म्हणून मला येता जाता टपली मारण्याचं साधन आहे का ग मी? मला मन आहे, मला पण भावना आहेत, मला पण वाईट वाटतं। आणि तुला हेच सांगितलं का डॉक्टरांनी आत बोलवून? आता तिने फक्त जीव देण्याचा प्रयत्न केलाय। तू तिला इतकं टोचून टोचून बोल की प्रत्यक्षात तिने जीव दिला पाहिजे। नंदिनी, अगं काय बोलतेस? हेच हवंय ना तुला? त्यासाठीच नेलं होतंस ना तुम्हाला? ते केलं की होईल ना तुझं समाधान? नंदिनी प्लीज, तू का एवढा इश्यू करतेस या सगळ्याचा? मी नाही, तू करतेस। कॅन्सर म्हणे तुला, तूही व्हायला हवाय ना मला? तुला मी या घरातच नाही तर जगातच नकोय, कळलंय मला आता। पण देव सुद्धा मला मरण देत नाहीये। नंदिनी
आणि तुझं लग्न कधी झालं? झाली 4 वर्ष. अगं बाई, हो का? बरं. लव्ह मॅरेज की अरेंज? आमच्याकडे लव्ह मॅरेज फक्त पुनर्वसूच आहे. असं का? आमच्याकडे सगळी लग्न दादाच ठरवतात. पण मग लग्नाआधी एकमेकांशी बोलत भेटत तरी असाल ना? मी माझ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशी मंडपात पाहिलं. हो, काय सांगतेस? म्हणजे फोटो पाहिला होता आधी. माईने विचारलंय होतं कसं वाटतंय फोटो. पण अगं, फोटो म्हणजे माणूस नाही ना ग. ते मला लग्न झाल्यावर कळलं. म्हणजे मला वाटलं दादांनी बघितलं म्हणजे सगळं चांगलंच असणार. म्हणजे चांगलं नाहीये का अदिती? नाही आहे, सगळं चांगलं आहे. मी आलेच. बाई ग, मला तर बाई कळतच नाही तुम्हा मुलींना कसं समजावावं ते. अहो माई, पण मी काहीच बोलले नाहीये तिला. नाही, मान्य आहे तुम्ही तसं काही बोलला नाहीत, पण तुमच्यातला वाद माहिती आहे ना आपल्याला. पण दादा, तिने मला काही एक बोलायची संधीही दिली नाहीये. अगं पण आपण थोडं नमतं घ्यावं. कुठे बिघडलं? नाही, ती तुझ्या वयाचीच आहे, पण पाहुणी आहे आपल्याकडची. शिवाय तिला कुणी नाही. माई, मला हे सगळं मान्य आहे, पण तिने माझ्यावर एवढं चिडावं, एवढं मी तिला काय बोलले असं तुम्हाला तरी वाटतं का हो? साध्या साध्या बोलण्यात तुम्ही मुली तलवारी का उपसतात तेच मला कळत नाही. माई, मी ती कुमुदाई तशीच आणि आदिती तशीच. तुम्ही मुलींना बोलताना विचारच करत नाही. राग भारी नाकावर तुमच्या. आपण आपल्या माणसांशी बोलतोय. रोज उठून आपल्याला एकमेकांची तोंड बघायची आहेत, याचं भानच नसतं तुम्हाला. असं वागून कसं चालेल गौरमी? आणि आम्ही आता किती दिवस पुरणार आहोत? तुम्हालाच एकमेकींना धरून राहायला हवं ना. एवढ्या तेवढ्या कारणावरून एकमेकींवर तोंडसुख घेणं हे बरं आहे का? अहो पण माई, मी कुठे काय बोलले? नाही, तू नाहीच बोललीस, पण नाही, हे म्हणतात ते खरं आहे. तुमच्या पिढीचा दोषच आहे तो. नातं जपण्यापेक्षा स्वतःचं म्हणणं सिद्ध करण्यात जास्त स्वारस्य असतं तुम्हाला. वाद जिंकण्यापेक्षा मन जिंकता आलं पाहिजे, हे कळतच नाही तुम्हाला लोक. आणि नंदिनी या घरची पाहुणी आहे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. याहीपेक्षा त्यांची मनस्थिती सध्या नाजूक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या आनंदी असण्याची जबाबदारी आपल्या घरावर तोवर आहे, जोवर ते लग्न करून स्वतःच्या हक्काच्या घरी जात नाहीत. हो दादा, पण डॉक्टर मला हेच म्हणाले, आपण तिच्याशी चांगलं पण ठाम वागायला हवं. पण म्हणजे आधी चांगलं वागणं अपेक्षित आहे ना. हो, पण हे बघ उर्मी, तिने अजून काही भलता सलता विचार नकोय करायला. तू बोल तिच्याशी, म्हणा माझ्या मनात तसं काही नव्हतं, माझं चुकलं. माई अहो, माफी मागण्याने माणूस लहान नाही, मोठा होतो. एवढी शहाणी मुलगी आहेस तू, कशाला शब्दाने शब्द वाढवायचा? काय पटतंय का आम्ही काय म्हणतोय ते? त्यांच्याशी बोला तुम्ही. बोलून प्रश्न सुटतात. आता अगदी आजच नकोय बोलायला, उद्या बोल. तोपर्यंत तिचाही रागाचा पारा थोडा खाली आलेला असेल आणि मी पण बोलेन बरं का तिच्याशी. एवढा राग बाईच्या जातीला चांगला नाही हो. अहो बाईलाच काय, क्रोध हा माणसाचाच शत्रू आहे. क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृती भ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. काय, क्रोधामुळे विनाश. समजूतदार आहे ती, बोलेल नंदिनीशी ना ग उर्मी? हो माई. बर चल, पानं वाढायला घेऊ. तुमच्यासाठीच थांबलो होतो आम्ही. चल ये. अगो बाई, तुझं मन जपायला सांगितलंय डॉक्टरांनी. हो, खूप नाजूक मनस्थिती असं म्हणाले डॉक्टर. बिचार गो बाळ माझं. नंदे, तू नको काळजी करूस, मी आहे तुझ्या बरोबर. तुझ्या केसालाही धक्का लागू देणार नाही मी. आणि ही बघ ना, आल्या आल्या भांडली लगेच माझ्याशी. मूर्ख आहे ग ती, तू नको लक्ष देऊस तिच्याकडे. मी काय म्हंटल, आपण हातपाय धुवू आणि मग दादा माईंना भेटू. पण मलाच नंतर वाटलं जाऊ दे, त्यांना भेटावं, ते काळजी करत असतील म्हणून मी गेले, तर तिच्या नाकाला लगेच मिरच्या झोंबल्या.
तिला वाटलं मी तिच्याबद्दल त्यांना कितीतरी सांगितलं असेल. तिला म्हणावं आम्हाला सवय नाही तुझ्यासारखी. आली मग लगेच टराटरा ओरडत. नंदे, हे सगळं दादामाईंसमोर झालं ना ते एक प्रकारे बरंच झालं. हो, मग मी पण बोलले तिला. बरं केलंस. चेहऱ्यावरून गरीब दिसते ती, पण आहे कळकुटी. बसल्या बसल्या कळ काढत असते. आणि साळसूतपणाचं पण किती आवडते. नाहीतर काय. नंदे, दादामाई काय म्हणाले ग? माझ्या समोर तरी ते काही बोलले नाही. ही कचा कचा भांडायला लागली तशी मी आले निघून. हे बरं केलंस तू. पण बाळा नंदे, हे कायम लक्षात ठेव, मी आहे तुझ्या बरोबर. नाही त्या उर्मीचा काटा तुझ्या मार्गातून बाहेर काढला ना तर बापाचं नाव लावणार नाही. अगाई ग. माई, अहो काय काय झालं? अगं काही नाही, जरा थकल्यासारखं वाटतंय, बाकी काही नाही आहे. मग कशाला एवढं सगळं करत बसताना तुम्ही? हो आम्ही आहोत ना, आता जा ना. तुम्ही आहातच ग, पण मलाच करमत नाही ना. हाताला सवय झाली आहे कामाची. काम नसलं की वेळ जाता जात नाही बाई माझा. बरं ठीक आहे, ते सगळं असू दे, पण तुम्ही आता आधी आज जा, मी सगळं आवरते. अगं तू एकटी कशी करशील बाई एवढं सगळं? अहो त्याला काय झालं? अगं आधीच दमली आहेस तू. जरा बसल्या ना 5 मिनिटं की बरं वाटेल मला. एवढी सगळी भांडी पडलेत घासायची. माई मी घासते. नाही ग बाई, एकटीचं काम नाही होते आणि सवय नाहीये तुला आधीच. अहो काही नाही माई, तुम्ही जा ना आत, मी करते की. अगं पण ही एवढी बारकी. हे बघा, मी वासूला म्हणजे आमच्या ह्यांना नाव सांगेन ना तुमचं, आणि रामदादांना पण सांगेन. हा झालं, त्या दोघांना सांगितलं म्हणजे झालंच माझं. म्हणून सांगते, जा ना. आधी तिला नाही तर कुमुदला पाठवू का मदतीला? अहो अजिबात नको. एकतर आज मी नव्हते, संध्याकाळचं स्वयंपाक पाणी सगळी झाडलोट त्यांनी केली. आराम करू दे त्यांना. तुम्ही जा ना, मी करते माई. बघ अहो खरंच जा. बरं तुम्हाला खोलीपर्यंत सोडू का? नको बाई, एवढं काही नकोय करायला. आणि हे बघ, तुला जमेल तेवढंच कर, बाकीचं सगळं ठेवून दे. उद्या सकाळी बघू आपण. हो माई, तुम्ही आता त्या सगळ्याचा विचार अजिबात नका करू. जा बघू, आराम करा. बघ या. अरे देवा. सावकाश द्याल. आणि हा अगो बाई, आजीबाई, हो कुठे निघालात? उर्मिशी जरा बोलायचं होतं. मग इकडे कुठे? पुनर्वसूची खोली इकडेच आहे ना? हो, पुनर्वसूची नाही काही, पुनर्वसूंची. जावई आहेत ना ते तुमचे? अहो केवढा लहान आहे तो माझ्यापेक्षा. हो, पण या घरात जावयाची पूजा करतात. माझ्या नातीच्या वयाचा आहे तो, त्याला कसं काय मी अवजाव म्हणणार हो? बघा बाई, पण मी आपलं सांगितलं या घरची रीत म्हणून. मला काय करायचंय ना, खरं तर या घरात नाव तोडून बोललेलंही चालत नाही. पण पुनर्वसूला वासू म्हटलेलं चालतं अहो. पण दादांना नाही चालत. आणि या घरात फक्त दादांचं चालतं. ठीक आहे, उर्मिशी बोलून घेते ह्याच्याबद्दल. अहो पण इकडे कुठे निघालात? अहो उर्मीची रूम इकडेच आहे ना. इकडे पुनर्वसूंची खोली आहे. म्हणजे उर्मीची पण ना? हो नाही, या घरात ना उर्मीला जागाच नाही. म्हणजे उर्मी माईंच्या खोलीत झोपते. माईंच्या खोलीत? केव्हापासून. पण का? तिनं स्वतःची जागा निर्माणच नाही करू शकली, ना पुनर्वसूंच्या मनात ना त्यांच्या खोलीत. बरं चला, येते मी. हा वासू
तू काय करतोयस इकडे? तू तिथं मी. तू अरे कुणी बघितलं तर? बघितलं तर बघू दे. बायकोला मदत करणं म्हणजे काही पाप नाहीये. अरे पण इकडे नाही ना चालत असं. उर्मी, तू एकटी इथे काम करतेस, मला नाही पटत येते. पण माझं झालंच आहे सगळं. तू इथे आल्यापासून आपल्याला 2 मिनिटं सुद्धा सवड मिळालेली नाहीये बोलायला. उद्या सकाळी बोलू. मला आत्ता सांग काय झालंय. काय झालं? माई दादांशी बोलणं काय झालंय मला सांग. मी सगळं सांगते तुला, तू आधी उठ ना. बस. आय एम सॉरी. मला सांग, संसार आपल्या दोघांचा आहे की नाही? मग दोघांनी मिळून कामं करायची. अरे वासू, पण माई आल्या तर? माई आली तर तिला सुद्धा मी हेच सांगणार आहे. आणि हे काय आहे? तू नीट धूत पण नाहीस. बघ सगळी राख आहे त्याच्यात. माईंनी पाहिलं ना तर ते मला ओरडणार आहे. धुतो ना. पण कशाला डबल डबल काम? आपण आता डबल डबल वॉश असं म्हणूया. उर्मी, सांग ना मला काय बोलणं झालंय ते. पुनर्वसू भाऊजी, पहिली आल्या ते आम्हाला ओरडतील. काही होणार नाही. असं कशाला करतोय? पुनर्वसू भाऊजी आहो, तुम्ही काय करता इकडे? भांडी धुतोय. का? बायकोला मदत म्हणून. अहो कोणी बघितलं तर? आता काय भांडी धुणं हे सुद्धा पाप आहे की काय? पुनर्वसू भाऊजी, आपल्या घरात पुरुषांनी अशी घरची कामं केलेली नाही चालत. चूक आहे ते. अगं उर्मी, तू तरी काहीतरी सांग. अहो तुम्ही ती काय सांगणार आहे? जे चूक आहे ते आहे. आपलं जेवण झाल्यानंतर आपलं ताट धुवून ठेवणं यात कसली लाज? जे आहे ते आहे, त्याला काय झालं? आणि मला सांगा, मी कोण असा मोठा टिकोजिरा लावून चाललोय की तिकडे पाटावर बसून मी जेवणार आणि तुम्ही इथे आमची उष्टी खरकटी ही सगळी भांडी धुवायची? पुनर्वसू भाऊजी, मी करते, तुम्ही उठा बरं. पुनर्वसू ऐक ना. पुनर्वसू भाऊजी, मी धुते भांडी, तुम्ही उठा, खरंच उठा. कुमुद वहिनी, तुम्ही ही सगळी धुतलेली भांडी आहेत ना, ही किचन मध्ये जाऊन ठेवा बस. वासू, उर्मी, तुझे बाबा तुझ्या आईला मदत करतात की नाही? मग मी मदत केली तर काय बिघडलंय? अरे कारण आमच्या घरी हे सगळं वेगळं आहे. ज्या घरात जे चांगलं आहे ते घ्यायचं असं आपलं ठरलंय ना. कुमुद वहिनी, हे बघा, ती स्वच्छ धुतलंय मी. चेहरा बघा. उर्मी बघ. अदिती, हे खरं आहे का? काय? उर्मी पुनर्वसू बरोबर राहत नाही. कायमची नाही हो. अगं तात्पुरती का होईना, पण तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ, ते महत्वाचं नाही आहे अदिती. आजी, ते एकत्र राहत नाहीत म्हणजे त्यांच्यात काही प्रॉब्लेम आहे असं नाहीये. अगं पण मग का? ते मला तुम्हाला आत्ता नाही सांगता येणार. म्हणजे दादा सांगतील तुम्हाला. अगं दादांचा काय संबंध आहे याच्यात? आजी, आय एम सॉरी. मला आत्ता या विषयावर तुमच्याशी फार काही बोलता येणार नाही. आत्ताच माझ्याबरोबर एक मोठं प्रकरण झालंय. अजून काही चुकीच्या गोष्टी बोलून मला गोष्टी अवघड करून ठेवायच्या नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की यात काळजी करण्यासारखं खरंच काही नाहीये. अगं पण आजी, नका टेन्शन घेऊ. त्या दोघांचं खूप चांगलं एकमेकांशी. ह्याला म्हणतात नवऱ्याचं बायकोवर असलेलं प्रेम. रात्री सांगून झालंय तुझं मला. काही फरक पडलाय का? पण मी बोलतो पुनर्वसूशी. माझा तो मुद्दाच नाहीये. मग काय मुद्दा आहे? तेच तर ना, तुम्हाला माझं मन कधी कळतच नाही. मी अंतर्ज्ञानी आहे का कुमुद? मला कसं कळणार तुझ्या मनात काय चाललंय ते? बायकोचं मन कळायला ना अंतर्ज्ञानी असायची गरजच नसते. बायकोवरनं फक्त प्रेम असावं लागतं. आणि ते फक्त भांडी घासूनच सिद्ध होतं. भांडी घासणं फक्त निमित्त होतं. त्यांना किती परवा बघितलं ना बायकोची. ती या घरची परंपरा नाही. उद्याचा मठाधिपती आहे तो. दादांना कळलं ना तर प्रकरण चिडगळे. आणि तू पण कृपा कर, कोणाशी बोलू नकोस घरात. मी समजावतो त्याला. अख्ख्या जगाला समजावा तुम्ही, पण स्वतःच्या बायकोला म्हणून समजून घेऊ नका. वासू, वासू कडे नको लावू. का? काय झालंय?
अरे संशय येईल कोणाला तरी. कसला संशय? मला बोलायचंय तुझ्याशी सर. अरे मग एवढं तरी राहू दे ना. उर्मी प्लीज. हे बघ, तसंही आपल्याला फार वेळ बोलता येणार नाही. मला नाश्ता बनवायचा आहे. वासू, चहा. सांग आता मला, काय? काल काय झालं? हा ते काय नवरा बायको असून बोलायची सुद्धा चोरी झाली आता. ठीक आहे ना. अरे आणखीन काहीच काळ फक्त आता. काहीच काळ? एवढा पेशन्स कुठून येतो तुझ्यात उर्मी? तुझ्यातही आहे. तू हल्ली हल्लीच जरा विचित्र वागायला लागलायस. हल्ली हल्लीच आपल्याला असं वेगळं केलंय ना. वासू, आपल्याला कोणीच वेगळं करू शकत नाही. आपण हे सगळं माईंसाठी स्वेच्छेने करतोय ना. असू दे, तू आता विषय बदलू नकोस. काल काय झालं ते मला सांग. कुमुद बहिणी आल्यामुळे आपल्याला बोलता आलेलं नाही आणि बघ ना, ते जायला तयारच नव्हते तिथून. असो, काय झालं ते सांग मला. काल ना, म्हणजे काल ते कालचं वासू